श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगम रक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर कुशकत्रय गुण्यरैत्रय लोक्यबालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माय चक्रचालका विनाशा शय शयनानंत विषाणामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनित समुद्र कन्याच्या चिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शोकमर एकदंत फरजधर गम्य लीला जयाची त्या मंगलासे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यर्थे थाता ती ब्रह्मसुतान मियली. जो अज्ञान तिमिरनाशक विद्या काणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमियला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठ्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेजी ऐसी ऐकुणे स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी आता नमुसांद वृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत नंतरचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुटान्वतच नमिले कवी कालदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पावणं ज्ञात हिडोलविती मानून तयांचे चरण नमियले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथानमी तयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करुण म्हणजे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मौदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पराकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गूढः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याची घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत. साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्यास सवयक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्ची आणवणी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवून दोहरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोणी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागुणी आम्ही कर्दळीवाळातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावणं नाना तीर्थे हिंडवण हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग ते थोडी सहज गती पाहतलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरवणं हैदराबादेसी पाहतलो. येवणी या मंगळवेड्यास बहु दिवस केला वास. मग येवणी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो.
तेथोणी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देशिंडोणी सकाळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोणिया झाले. तैपासोणी या नगरात आनंदी आहून आंदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोणी. 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शनायता साधू दिगंबर लीला विग्रही अतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांचे नाही पुनरावती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आपाडोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊणी स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गाहून टोळांची मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोणी. बहुत वर्जले सेविकांनी परिणच माडिले त्या. तेथोणी आणि घाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारे बैसले अतिराज स्वेच्छेने. तेथे एका विंद होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तवनिष्ठ ते आले चोळापाचे गृहाप्रती. स्वामीची जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. योग यागादिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सतनादे. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळापाचे चित्ते आनंद झाला बहुसाळ. तैपासोणी त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस साकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्षा सोणी कारभारी परमज्ञानी असतेजे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एकयती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांड माझी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोणी राव बोलला काय वाणी. गावांत यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतुबाई आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती कुंगली रायाची. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदिली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यांचे अंती अक्कलकोटी आले येते. नृपराय दर्शन देते स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते. 16 सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित त्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोकदर्शना ती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताणे. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुणी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माय पसरते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते अति राजपूर्विती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे कानिंद कुटिल तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी मंत्रीजनाचे ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जोडाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो सतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलैक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ते चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जना संख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुतेकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणेचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते.
कोणी नवसाते करीती, कोणी आणवण्या देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, म्हणा माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्त समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी तो येवणी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अण्णोदकासी. सूर्य जाता असता चळासी ते थोणिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अण्णोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जन अवतरले अतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गूढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञानमच्छेदक भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदेतू. अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजरजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिली आणि आपल्या नगराप्रती आणुमती तयासी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातळा. दिवाणाने सरदार मान करीतैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटास येथे आणले स्वामींची. तरी आम्ही तयांसी इनामध्ये उभं होतं. कार्य जाणून कठीण कोण न बोलती वचन. कोण ऐका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसी. आपुली जरी इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपती सळसकळजणे त्या परी तात्या सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघरातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामीची कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वल. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिल्ली बहुसाल दाणे याच धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेवणे सेवे करी संतुष्ट होते ऐसे करीती सर्वदा. ऐशा आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मणी खिंड झाले विचार पडला तयांचे. मग लढवली एक युक्ती एकांत गाठून चोळापाप्रती. त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती द्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊली आले बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यण सर्वे वशः चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुचाल. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गूढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुसहात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थवतविती. मागील अध्यायाच्या अंती 16 विणवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुणी समर्थ बोलती हासोणी. मल्हाररावाची आमणी आम्हाविषयी भावणसे. म्हणून त्यांच्या नगरांत आम्हा जाणे न वियोजित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून यायचा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी धांबिक साधनांते घरी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी त्यांच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्र काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी. असो कोणी एके दिवशी साधून यज्ञ समयासी. मेणांत घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडपगावांचा मार्ग धरील अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यांतुणी उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय कुंटला.
मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंट तटे गेले हातात त्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतोणी. समर्थ कृपा भक्ती वाचवणे अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती. सर्वत्रांचे विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकारण सुवर्ण ताडी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी कथेतील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला आज मल्हारराव या आळ्याला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघडी लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. सदा भक्त परिशोध षष्ठोध्याय घोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्यायः समाप्तः. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना. जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटीचे मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडितयासी श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरील करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपयपोटी. बहुत करुणी खडपडी बुवांसी शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांचर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत दुस्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीत स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे कुणी सत्वर येते राज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. ते थोडी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरे तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण ते निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांचे लोटल्या काही निशी. एक स्वप्न तयांचे चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृष्टिक एकाकी चढले असंख्य. महाविषारू त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाचे खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती अतिश्वर ब्रह्मपद दाकार. होण्याविषयी अंतर तुझे जर इच्छित असे. तरी स्वप्नी देखोणी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाताळण्याची. बुवांप्रती पटली गुण धैर्य तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला वळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. सदा परिस्तुत भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा अनंत विषा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहाद्दार शंकरा नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधन सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुख
कोण गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास सुखोपभोग केसा त्यास, निद्राणयाची रात्रंदिवस चिंताणले पोळले, केले कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिल्लीलाने आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिला जयन नसे, कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पायसून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुसैसे लोटले 3 मास, एक रात्री त्या स्वप्नी दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी, तरी तेथे जे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्यांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा, हे जाणून हित गोष्टी माणसे विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते, कित्येक प्रातः स्नानी करुणी पूजा द्रव्य घेऊणी, अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेणे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध, सदा परिशुद्ध प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडहा, श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत, ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमाळ जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली, असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक त्या सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकाळी कथेच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती याचे म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की, ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी तेन सत्यवचन हे, बाय विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊणी करी संकल्प आपण सोडावा, शंकरावी तैसे करी ती बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुण्या स्वामी प्रति कार्य आपले करीन, बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे याला गुण ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करुणी मुक्त करा व्याधीपासुनी, ऐसे एकदा वरदाणी समर्थ ते थोणी उठले, यमन स्मशान भूमिता आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचे तडिजले छाटी टाकोणी, सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी, चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा, शंकरावी त्या दिवशी खाणं दिला फकीरांसी, आणि शेखणूर दर्ग्यासी एक कफणी चढविली, मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मेरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध, झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊणी स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे, महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे जुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा, ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती, सर्वानुमते तेथे मठ बांधिला चुनेगडची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध, सदा परिसोत भावी भक्त नवमोध्याय गूढहा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु, श्रीरस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा, ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै, हावेरी नाम ग्राम यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्याप्रती, सावकारी सराफी करीती जणी वागती प्रतिष्ठित, 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले,
सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरवणी आपणापुढे येती. पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले माणस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायपाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगुणी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वीरशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्ध चित्ती. मग शिवाराधना खरेदी कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोण या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांते स्थिती ही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता परसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोण संस्कार केले यथाविधी. चिदंबर नाव विधान ठेवेले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरदया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वदा. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समये केदेणी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घड तयाती लाविता अमृतहस्त. ते गृहीत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दात त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितां सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित त्या मान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसे निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. ऐके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिशोध प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्री दत्त वास्तवे सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतीरी. तेथे आपण जाऊणी बैसावी ओणष्टाणी. श्री गुरु स्वप्नी येऊणी सांगती तैसे करावे. मानवला तयासे विचार निघाले तेथोणी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळपा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रातःकाळी उठून संगमावर स्नान करुणी. जप ध्यान आटपोणी मागुती येते गावांत. सेवेकरांबरोबरी मागुण्या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोणी येते ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसची जपध्यानी. असता जाता वासरवणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्या वंदन जपाणी नामस्मरण. रात्र पडता परतोण ग्रामाजी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता. शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम
सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोणी ऐसे परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरवणे जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी, आणून या बाहेर बैसून तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हे ना आपले प्राक्तन भोग भोवी दारुण, पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्ने 3 यती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नावितारी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितीने झाले पूर्ण, आणखी काय दिन क्रम आपल्या चालवावा. मग कोण एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रांसी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खारोणी वृश्चिक एक निघाला. त्यांसी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्रामाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामवितारी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी उत्तम डीन मानिला. अक्कलकोटी जावयाचे निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून त्यांचे मार्गावरी झाले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती यदिरूपे वास करीली, तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्रसारांत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत एकादशोऽध्याय गूढा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भुवार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायांचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चिट्टी खडीसाखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिध पातले. अजानुबाहू सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुण, बाळप्पाने धावून दृढ चरण धरी गेले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने धाविले. त्यासमोर एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीची अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असते रूप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावणी परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग चारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवणं षटकर्मा ते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊनी, मस्तक ठेवणे चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जीळ मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य द्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता बाई. या कारणे आपसांत भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नानायुक्त योजून, मोडून टाकेले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरणी चित्ती स्वयंवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास.
व्याधी जडली रात्रंदिवस चैन्यसे क्षणभरी, भोग भोगीला काही देन कागदाची पुडी बेंबीतून, पडती ती पाहता उकलन विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपासी यावे मरण, विष तिथले काणुल्यांतून पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आज बरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावे लिखित विधींचे, प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे, हे पाहुणे एके दिवशी बाय विनवी समर्थांसी, आपण सांगुणी बाळपाशी शंकर पूजनीवर जावे, तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळपाची ते विश्वास काही पडेना, बाईच्या रावण समते दिले आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून, न करावे जी पूजन तिघे माझे लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मांडली, ही बाणगड पाहिली श्रीपाद भटजीने, श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशे आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणी खिन्न झाला, स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच, श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावाय इच्छी बाळपा, ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलतं, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा इथं करीत असे, श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थने देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण, त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिली, 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या, चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे रावणी सागरी करी ऐसे लिहिलेसे, स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर दयाप्रती करतेली अति दयाळ, येथे श्री स्वामी चैत्रसानामृत नाना प्रकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा श्री शिखर वाढ जायचा उत्तरोत्तर तैसेही स्वामीचरित्र अध्याय द्यायी वाढले। 12 अध्यायांचे अंती श्रीपाद भट्ट बाळपाप्रती कपटयुक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थचे। स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतेसे तयासी, त्या ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरो, ऐसे बोलता सद्गुरु बाळपा म्हणी समजला। सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे, तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळपावर पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तैसी द्रव्यशा बहुताचे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी। ऐसे एकदा त्या काळी जमादार पाठविला, गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जाऊन येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे। ऐसे भाषण ऐकुणी जमादार परतोण, नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकुणी कृती लागला राणी प्रती, सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो ऐके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। एक वस्त्र तयावळी पडले होते श्रीजवळी, त्याची करून या झोळी समर्थे करी घेतले। अल्लख शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला, त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतले समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणून, न लागता एक क्षण 100वरती गंती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय विचण, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहुणे या द्रव्याचे आनंद झाला तयासी, परिण आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पा
बाळप्पासी दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोणी बाळप्पासे दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोणी. आज्ञा समर्थांची घेऊणी म्हणती जावे येथोणी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेविकांचं बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनाचे त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेविकांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत झेशे ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. घरोघरे ती कोणाशी मानेनाशी झाले. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासे कोम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणी सभियोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासे एके देणीस कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकुण्या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हाचे पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले त्यांचे द्रव्याशाणा ही आम्हासी. आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाणी साखर एकदम सरासरी. केले उत्तम प्रकारे ते समर्था ते प्रिय झाले. दृढनिष्ठय आणि भक्तीस तेजी सद्गुरुचरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती आणणे साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारी ते त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारमृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अभशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातः काळी उठवून आधी करावे नामस्मरण. अंतरी ह्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातः कर्मे आटपवणी मग बैसावी आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीप आरती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा. परात्परा कैवल्य संध्या ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखदा मणिवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देविता तूच समर्थ आणि निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तूच लागी आदिमदाग्र कोठे नसे पाहता. असोणी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क जांचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरी कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुले स्तुती. सहस्त्रमुख निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता युतिकी प्रार्थना आणावी जे आपुल्या म्हणा. कृपा समुद्री म्हणा आश्रय देज सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन. इहलोके सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावय पैलतीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे.
किती वर्णू आपले गुण द्यावे मद सुख साधन अज्ञान देविर निर्सोण ज्ञानात हृदय प्रकटोपयी शांतीमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तत न पडो भ्रांती चित्ता अंगी नयावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावी वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशिंतो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमद लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था संतोषोणी तत्वतावर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावह रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी माणस पूजा करता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेजी भक्ती श्रेष्ठ बाई आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणे लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भावी भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडताचार्य पुरुषा तेथे हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वण अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्तयाच देही मंगळवेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी शुतोष्णाची भीती नसे ज्यांची अचित्ती सदा अरण्यात बसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर उपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढला बहुत देण स्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहज वणा माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंठकशया करुण तियेवरे केले शेण ऐसे नमल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावी दाटोणी माथा ठेवी श्रीचरणे म्हणे कृपा कटाक्ष करुणे दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुणी हा प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलियती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तै पासोणी राहू लागला निशिदेनी स्वामी चढिद्ध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकूण्या ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारसी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणे आसक्त जना पवादन भीतनसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भाण नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोईकडे वृक्षशाखा अवलौकितो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुण्या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी उन्हाळून सर्पात्वरित सत्व रुचलोणी घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले ते थोणिया परतले सत्वर ग्रामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोणी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती अतिश्वर घरी जावे त्वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपभोगित श्री आत्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समंत मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।
अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यां श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणात प्रांती राजापूर तालुक्यात गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी त्यांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले काणी. तेव्हा भावधरणी मणी नमस केल्या स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिले एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझी दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने. तेव्हा समर्थ त्यांचे शिवराम मारुती ऐसे नामे दिदले त्रिवर्गांचे आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे गेले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदल्या असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदा ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथागच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकोणी समर्थ बोलले त्या लागोणी. त्याच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांचे आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वाघवी भक्त सका दिल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एक दिनी समर्थासणी दयवणी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तके त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करे भगवे वस्त्र संसार दे सोडोनी. मग छाटी कफणी जोळी त्या समर्थे तयांसी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जावणी सागर तिले किल्ला बांधून राहावे. जावणी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोहन अणमात्र चित्ती तू आण धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी स्वादवेश घेऊणी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उरबुडुनी. विणविते जोडून करा अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे ती याचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार ते लुटविले समग्र. ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिल्या असे पाही. हरिभाऊ होऊन गोसा मठा माझे राहिले. नितिश्री स्वामी चरित्र सारांत नाना प्राकृत कथा समंत. सदाभावी भक्त परिशोध षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायाने स्वामी सुतने नदी. स्वामी सुधाची जननी काकुबाई नामी करुणी. तिने वृत्त ऐकून दुःख गेले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ती एला की सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी. यासी पिशाच
बाधा झाली किंवा कोरणी करणी केली याची सोय पाहिले पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यातवर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठावटी. सांगितले सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोण या देव मामलेदार हसून देते उत्तर. त्याचे पिछाचे लागले थोर माझेणी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोणी दुखीत झाले अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जणणे अक्कलकोट येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबईवाजी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाटीपुर तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदे वाढत जागा एका भक्तिनीने. तारणामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाचे नगर करणार जाऊशी. सहज आले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण मंदिरी स्तवन करीत दयांचे. स्वामी सुते दयांचे लाविले स्वामी भक्तीची. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगरा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे. पाहुणी या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे. छेली खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुताही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शनायत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविण तोंड सेवी उद्दक काढणं. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून असे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जावणी अवसरी. त्या साधू ते मंदिरे प्रार्थनी आणावी. पाहुणिया समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावणिया वेगेसे मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थमणी. कर फिरवणी मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी ते अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोणी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातोणीच धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुज्ञ हा शब्द होई. कल्पना नसाय त्याचे स्वामीन कैसे जीवन. वारंवार विणवी स्वामींचे ऐसे न करावे काही. मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरते हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी. वास करू निश्चय चिंता न कराही करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जळणी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विणविता समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईचे पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मजसनिध आणावे. परिसूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावणी. तथापि स्वामी सुता पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देख क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आज जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोण आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावणशुद्ध प्रतिपदेच. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या देणी समर्थ करते विचित्र करणी. बैसले स्नान करडी परिगंधन लाविती. भोजनाथे न उठती धरणीवरी अंग टाकिती. कोणा संगे न बोलते रुदन करीते क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गद झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. येथे समजला समाचार परतल पावला आत्मज.
निजपुत्र मरणवार्ता ऐकोणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोणी आल्या पायी बोलल्या काय समर्थाते. सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती असे उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मंगणेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदुस्तर ख्याती झाले सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेविकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेविकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या माणसे त्या समय मोर पाखरांचे अधिकारुणी मुगा दिसेतून चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थे म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तुळजी चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाईला कोणी लपवणे ठेवली विटेचे ते दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणाचे स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यूपावत वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्यांचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्यासी आणविले आपणापासी. एकही दिवशी समर्थांचे दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बायसे 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळसे चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दासी झाले आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गावात मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादाच समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान प्रशांत शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावी पाठवणं बाळाही जरी यज्ञ तरी सांभाळू तयांची. समर्थ पुन्हा बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोणी. पुढे सेवकांना सांगती त्यासी मुंबईसी पाठविली. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुधाची यास द्यावी कपणी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी गोसावून गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा नृष्टी चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटखट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांचे मस्तके ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शरीर पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता ज्ञान गेलेले याते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करुण झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची भावनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थी दादा प्रति वेडखडीत लावले. ती म्हणेची समर्था आपण हे काय करिता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतकेचे पुरे झाले. ऐकोण्याच्या वचनाला समर्थांची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत गंभाळ पेटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफणी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादा समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांची आले अधिकाची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयांची. अनसुया तुझी माता तिचा पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वदाजन्य जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझे हे करणे लोकपावदा कारण. ऐकोणी मातेची उक्ती दातीच प्रती बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पाचोणी. पुत्राचे ऐकोणे वचन उदास झाले तिचे म्हण. असो दादा गोसावून स्वामी वचने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुधाच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. येथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकावर चित्ते करिता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निष्ठे. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णातडाची क्षेत्रे बौद्ध ते देखिले. त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बौद्ध महासाधू देखिले. करावे हठयोग साधने इच्छा बौद्धीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान
आणतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धली परी गेले व्यर्थजी. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी सन्मुख पाहुणे त्याला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते त्याची समाधी लागली त्यांची. स्मृतीला राहिली देहाची ब्रह्मानंदी प्राणवायू. आश्चर्य करी ती सकळ जण असो झाली. काही वेळ समाधी उतरून येतात काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य ती मूर्ती. केवळ परमेश्वरास ते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती. तेथीचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न दयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेदले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीचे समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी वारिषता पाळुनी. ती असी द्यावे सोडून तत्श्रेष्ठ पावसी जणी. मग सहजसी सुरभवणी अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खुण येते तत्काळ जाणून. पाहू लागले अधोगधन शब्द ऐकणं बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडवणी. रेवून राहिले स्वस्थ आणि धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणि वार होणी बंड केली जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित काय साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोणी अंतर खंग दिली श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खंग हाती देतील. जावणी पैसला दूर श्रेणी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणी कर्मकोर राजद्रोह मानसी. लगबग उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी. कार्य आपण योजले ते शेवटान जाय भरे. ऐसे समर्थ दर्शले म्हणून न दिले खंग करी. परी तो अभिमानी पुरुष खंग घेऊन तैसेच. आला परस्वस्थानास झेंडा उभाडीला बंडाचा. त्यात त्यांसी यश न आले सर्व येथून निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोवले कष्ट गेले व्यर्थजी. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटा राजश्री सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिधन करीता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. अमदूत स्त्री दृष्टीचे मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परिसरी चरण धरले जडकरी. उभा राहिला काळधुरी नवलपारी झाले. दीनवदन होणी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विणवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलो तो वृषावधीच त्याचा जसे अंत. त्याचे न्यावे त्वरित स्पर्शा ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण केले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. अंशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चैत्र सारामृत चैत्र सारमरात येथे. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गूढ हा. श्रीरस्तु शुभम भवतु. 20वा श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी अतिवरा. भक्तजन संतापहार सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाळ दोष होती धण. सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी माणसी. गृहस्थ दर्शनासी समर्थांच्या बादला. करुणिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाणा तिने पुरतील सर्व कामना. पक्वाडणे करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाडणे. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होणी जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे म्हणत होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन संशक झाले ते दवा. म्हणे यवणी याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावन कष्ट कळतास वजना गोष्ट हे. आला म्हणे याचा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती आभावी करणार कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मष्ट गृहस्थे एक. येवणी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भरमिष्ट केले रात्र दिन. द्रव्य मिळवाय साधन त्याजवळ नसे परी. त्यासी ते कोणी समर्थ म्हणती उच्चिष्ट घेत त्वरित. ते तोणी आशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरेल तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय के दिवशी गृहस्थ निघाला फिरायासे. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीचे. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसवला. 10 जणांच्या दिल्या नोटा आणून
सत्वर गृहस्थमणी आनंदाला बायते आशीर्वाद दिला द्रव्यला भोवता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सतगृहस्थ आले प्रचित वारंवार स्तुती करत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त विसावा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसा अध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संभवा अवतारा समाना माझी येता जर देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थान येते राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्रणी मग्न झाले आणि रूपी षटचक्राती भेदून ब्रह्मरंदा छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेविकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीते नाना परी तो वरलेला जाय अक्कलकोडी जन समस्त दुःख्य करुणे आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढीला समुद्रसा असो स्वामींच्या अनंतरीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जळमुंढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध लिहिला रत्नागिरी पालशिप गाव माझारी जन्म माझा झाला असे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्तिभावार्थी पूजन करते दिवसता उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अत्वमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवदासवण आधार स्वामी चरित्रास कोण ची कथन केलेसे श्री गुरु कदळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले भोरी प्रख्यात झाले कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेचे वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा पडद्यासी त्याने न्यावया स्वामींची पाठविले काल भाऱ्यासी 5व्या ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यांत वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्या ते कथा खर्चोणीय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत ते ऐकता पुणित श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपणा भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुधाचा कनिष्ठ बंधू त्याचे लावला भजन चंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यांत वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत सानोशुभे सत्यबाई एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेजी केले वर्णन 20व्यांत निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला वर जो भावी वाचेल हे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ होई मलकीर्ती मुखी वासो सरस्वती बहुसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुणी ज्या कारणे ग्रंथ रचला जी प्रसिद्धीचा आणला त्यांची रक्षा वेदाळा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदी त्याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भावी भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु येथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।